हा गड फारसा कुणाच्या नजरेत नाही, ना गर्दी ना प्रसिद्धी, आणि म्हणूनच तो आजही अपरिचित आहे. हा आहे मोरगिरी किल्ला, लोणावळा परिसरातील मावळ तालुक्यात. समुद्रसपाटीपासून 3010 फूट उंचीवर डोंगर रांगामध्ये लपलेला हा गिरिदुर्ग स्वराज्याच्या इतिहासाचा एक शांत साक्षीदार आहे. 18व्या शतकात मोरगिरी किल्ला सैन्यतळ म्हणून वापरला गेला. इथून घाटमार्ग आणि आसपासचा प्रदेश सतत नजरेखाली ठेवला जात असे. म्हणूनच असे छोटे अपरिचित गड स्वराज्याच्या सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे होते. आज इथे फक्त अवशेष आहेत, पण वाऱ्यात, झाडांमध्ये आणि शांततेत इतिहास अजूनही जिवंत आहे. मावळातला हा अपरिचित गड मोरगिरी. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आमच्या भारी अशा व्लॉगमध्ये. आणि आज आपण खूप भारी जागेवरती आलेलो आहे. तुम्ही माझ्या मागे बघू शकता की किल्ले मोरगिरी. किल्ले मोरगिरी हा खूप जास्त परिचित किल्ल्यांपैकी नाही आहे. जसं इथल्या एरियामध्ये म्हणजे हा किल्ला पुणे जिल्ह्यात येतो आणि खास करून लोणावळ्याच्या एरियामध्ये येतो. तर खूप सारे परिचयाचे किल्ले आहेत. तो तुंग किल्ला असेल किंवा राजमाची किल्ला असेल किंवा तिकोना किल्ला असेल किंवा कोरीगड किल्ला असेल, तर हे सगळे परिचयाचे किल्ले आहेत. पण जो हा मोरगिरी किल्ला आहे ना, तर तो अपरिचित किल्ला म्हणून बोललं जातं. कारण ह्या किल्ल्याबद्दल खूप जास्त लोकांना माहिती नाहीये. आणि हा किल्ला सरळ दिसत नाही ऍक्च्युली, म्हणजे दुसऱ्या किल्ल्यांवरून दिसतो, पण असं डायरेक्ट रोडवरून वगैरे जाताना आपल्याला हा किल्ला दिसत नाही. याची उंची जवळपास 3000 फूट आहे. आणि बेस विलेज जांभुळणे म्हणून आहे इथे. जर तुम्ही पुण्याकडून येत असाल तर जवळपास तुम्हाला हा किल्ला 55 किलोमीटर अंतरावरती पडतो. आणि जर तुम्ही मुंबईवरून येत असाल तर तुम्हाला हा किल्ला जवळपास 120 ते 125 किलोमीटर एवढ्या अंतरावरती पडतो. किल्ल्यावरती जाण्यासाठी ट्रेक करावा लागतो आपल्याला बेस विलेज जांभुळणेपासून. तिथं आपल्याला जायला 1 तास लागेल. आणि किल्ल्यावरती काय काय गोष्टी आहेत, किल्ल्यावरती कसं जाता येतं, ट्रेक कसा आहे वगैरे वगैरे, ही सगळी माहिती मी तुम्हाला पुढे गेल्यानंतर सांगतो. तर चला जाऊया पुढे. मेन रोड वरून तुम्ही आत येताना तुम्हाला किल्ले मोरगिरीचा एक बोर्ड लागतो. आणि तिथूनच थोडंसं पुढं आल्यानंतर आपल्याला किल्ले मोरगिरीचा अजून एक बोर्ड लागतो की ज्याच्यावरती मोरगिरी किल्ल्याचा पूर्णपणे इतिहास लिहिलेला आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही पॉज करून हा इतिहास वाचू शकता. आणि आपल्याला जायचंय ह्या रोड पासून मोरगिरी किल्ल्याकडे ट्रेकसाठी पुढे. तर मित्रांनो, सकाळचे 9:32 झालेले आहेत. आणि मी व्हिडिओ हा ह्याच्यासाठी करतोय की मी आता बेस विलेज म्हणजे जांभुळणे बेस विलेज आहे ना, तिथे 9:32 वाजलेले आहेत. आणि आपल्याला वरती जाण्यासाठी किती वेळ लागतो हे डिसाईड करण्यासाठी मी हा व्हिडिओ रेकॉर्ड करतोय. जेव्हा वरती जाईन तेव्हा मी तुम्हाला सांगेन की ॲक्च्युली किती वेळ लागला वरती जाण्यासाठी. तर तिथून वरती आल्यानंतर आपल्याला डावीकडे एक रस्ता दिसतो आणि उजवीकडे एक रस्ता दिसतो. तर आपल्याला सरळ जायचंय. म्हणजे तिथे आपल्याला सिमेंटचा रस्ता दिसतोय ना, जो इथं संपतोय ना, तिथून आपल्याला राईट घ्यायचा आहे. तर सिमेंटच्या रस्त्यापासून थोडंसं पुढं आल्यानंतर आपल्याला इथं झोपडीपासून ना डाव्या बाजूला वरती पावलवाट लागते इकडे. तर आपल्याला इकडून वरती जायचं. सध्या तरी अशी नॉर्मलशी पायवाट दिसते मला. हे बघा, युजली मी येतो कोणा ना कोणासोबत, म्हणजे कोणी ना कोणी पार्टनर सोबत असतोच. पण ह्यावेळेस तुम्ही बघू शकता कोणी सुद्धा नाही आहे माझ्यासोबत. तो हा माझा पहिला सोलो ट्रेक आहे. थोडीशी भीती वाटते, थोडंसं लोनली वाटतंय. पण मला असं वाटतं की नेहमीच कोणीतरी बरोबर असेल हे गरजेचं नाही आहे. तर प्रवास आपल्याला एकट्याला कधी ना कधी करायलाच लागू शकतो. म्हणून मी आज म्हटलं की चला आपण एकटं ट्रेक करूया. एकटं ट्रेक करण्यात जी मजा आहे ती पण एक्सप्लोअर करूया. आता एक्सप्लोअर करताना मला कुठले अनुभव येतात मी तुमच्याशी शेअर करेनच. खूप जास्त घनदाट अशी झाडी आहे, मला दिसत असेल समोर. थोडंसं वरती आल्यानंतर खूप छान असं दृश्य बघायला भेटतंय. बघा, खूप दाट अशी झाडी आहे आणि त्या झाडीमधून एक पाऊलवाट जाते. विचार करा पावसाळ्यात किती सुंदर दृश्य असेल इथं. आता सध्या तर हिवाळा चालू आहे, पावसाळ्यामध्ये खूप छान दृश्य असू शकतं इथे. थोडंसं वरती आल्यानंतर असा चढाईचा रोड सुरू होतो की जिथं तुम्हाला थोडंसं थकल्यासारखं वाटू शकतं.
माझ्या आवाजावरून तुम्हाला आयडिया आली असेल की थोडंसं थकल्यासारखं वाटू शकतं. तर हळूहळू वरती जायचं, काय प्रॉब्लेम नाही. सोबत थोडं पाणी ठेवायचं, काय प्रॉब्लेम येत नाही. चला, तुम्ही खाली बघू शकता असं काहीतरी उतार आहे खाली, आणि तिथून चढून आपण वरती आलोय. आणि आपल्याला तिकडे उजेड दिसतोय ना, तर तिकडे जायचंय. थोडंसंच राहिलंय चढायचं. हे आल्यानंतर तुम्ही व्ह्यू बघा, खूप सुंदर असा व्ह्यू आहे हे बघा. फायनली आपण इथून चढून आलेलो आहे. आणि हे बघा, थोडासा कन्फ्युजिंग रस्ता आहे. एक पुढे एक रोड जातो, इकडे डावीकडे म्हणजे उजवीकडे पण एक रोड जातो आणि डावीकडे पण एक रोड जातो. आता तुम्हाला दाखवतो मी. सरळ तुम्ही गेला चुकून, तिकडे जायचं नाही ॲक्च्युली. ते किती घनदाट जंगल आहे बघा. म्हणून नेहमी लक्ष ठेवायचं, कोणत्याही किल्ल्यावरती गेल्यानंतर तुम्हाला असे बोर्ड लावलेले असतात. हे दिसतंय तुम्हाला, ते आपल्याला जायचं आहे डावीकडे. हे बघा, आपल्याला जायचं आहे डावीकडे. आणि अजून एक गोष्ट म्हणजे हे बघा, झाडांना रिबिन बांधलेले असतात, हे दिसतंय तुम्हाला. पुढे पण तुम्ही सरळ चालत गेला ना वरती, हे बघा तुम्हाला रिबिन दिसते. असे काहीतरी आयडेंटिफिकेशन मार्क्स हे ॲड केलेले असतात, जेणेकरून जे लोक ट्रेकसाठी येतात तर ते रस्ता चुकू नये. तर चला जाऊया वरती. आणि ही गोष्ट प्लीज नोट करा, कारण रस्ता चुकला ना तुम्ही तर तुम्ही फसू शकता जंगलामध्ये. आणि जंगल एवढं दाट आहे, तुम्हाला पुन्हा एकदा हा व्ह्यू दाखवतोय बघा. खूप दाट जंगल आहे बघा. आणि वरती जाण्यासाठी रोड असं काहीतरी आहे, म्हणजे पाऊलवाटच आहे चढायची. घसरडी आहे थोडीशी, कारण छोटे छोटे दगड आहेत ना, त्यामुळे घसरण खूप होती. असाच रस्ता आहे वरती, आपल्याला वरती जायचंय. तिथून पुढची जर्नी मी तुम्हाला शेअर करतो वरती पोहोचून. थोडंसं वरती आल्यानंतर एक्झॅक्ट सेंटरला तुम्हाला एक किल्ल्यासारखं दिसत असेल काहीतरी, तर तो आपला कोरीगड आहे. कोरीगडचा लॉग आपण ऑलरेडी बनवलेला आहे. तो लॉग जर तुम्ही बघितला नसेल तर तो लॉग तुम्ही अधिक माहितीसाठी बघू शकता. आणि त्या कोरीगडवरून आपल्याला हा मोरगिरी गड दिसतो. तर मोरगिरी गडाला मी जसं सुरुवातीला सांगितलं की त्याला अपरिचित गड असेही म्हणतात, कारण तो असा लपलेला आहे ना की तो दिसून येत नाही पटकन. आणि येण्यासाठीचा रोड पण आहे ना, तो थोडासा फसवा आहे, त्यामुळे तुम्ही येताना प्लीज काळजी घ्या. वरती आल्यानंतर आपल्याला दिसतंय बघा, हा जो आहे तो टायगर पॉईंटच्या पलीकडचं दृश्य आहे. तुम्ही बघू शकता किती दाट धुक्यामध्ये सगळे डोंगर लपलेले आहेत. खूप सुंदर दृश्य आहे. फायनली आपण एकदम वरती आलेलो आहे. बरोबर, मोरगिरी गड आहे तो लांब आहे अजून, पण हे दृश्य बघा वरून. समोर दिसतोय तो आपल्याला कोरीगड दिसतोय, आणि हे लोणावळ्याचं दृश्य सुंदर असं, जे मी तुम्हाला खालून पण दाखवलं. आणि त्याच पठाराच्या जर अपोजिट साईडला आलो आपण, तर आपल्याला खाली दिसतं जांभूळगाव, जे की आपलं बेस विलेज होतं वरती येण्यासाठी. तिथून आपण ही जी पायवाट दिसते तुम्हाला, आय होप तुम्हाला दिसत असेल ती पायवाट. त्या पायवाटेवरून आपण तो जो समोर डोंगर दिसतो उंच, त्या डोंगरापासून आपण डावीकडे चालत आलेलं आहे या पठाराकडे. हे बघा, आणि आपल्याला जायचंय समोर. तर असं काही पठार आहे वरती आल्यानंतर, माझ्या मागे दिसत असेल तुम्हाला. आणि अशी काहीतरी पायवाट आहे, तर त्या पायवाटेपासून आपल्याला पुढे जायचंय गडाकडे. तर चला जाऊया. पठारापासून सरळ चालत आलेलं आहे. मोस्टली सपाट रस्ता आहे चालत, तुम्ही आता पण बघू शकता. हे बघा, रस्ता आहे ना एकदम सपाट आहे. हे बघा, आणि घसरत आपण असंच जायचं आपल्याला पुढे चालत. थोडंसं समोर आल्यानंतर ना, मोस्टली कसं आहे, लेफ्ट साईडला डोंगर आहे आणि राईट साईडला पाऊलवाट आहे. आणि इथं ना पावसाळ्यामध्ये 100% एक धबधबा वाहत असणार आहे बघा. पाणी इथून खाली पडत असणार आहे. इथं जे हे मी तुम्हाला दाखवतो, एक मिनिट.
तेव्हा इथं असे 2 डोंगर आहेत आणि ह्या 2 डोंगरांच्या मधून खाली पाणी पडत असणार आहे. सुंदर दृश्य असणार आहे, पण मोस्टली पावसामध्ये. आत्ता महिना चालू आहे जानेवारीमध्ये आपल्याला धबधबे वगैरे रेअरली बघायला भेटतात. त्यामुळे आपण एक्सपेक्टेशन बाजूला ठेवून ट्रेक कंटिन्यू करूया. चला, मला ते समोर पठार दिसतंय का, तर तिथे आपण सुरुवातीला वरती चढलो आणि तिथून आपण इथपर्यंत चालत आलोय आणि इथून पुढून आपल्याला गडाकडे रोड जातो. म्हणजे आपण ॲक्च्युली गडाच्या बेसला येऊन पोहोचलेलो आहे. आत्ताशी मी जर नोटीस केलं तर इथे एक आपल्याला बोर्ड दिसतो, किल्ले मोरगिरी, जो की आपल्याला इकडे जायला सांगतो. आपण इकडे जाऊया चालत. चला, तिथून जेव्हा पुढे येतो ना आपण, हे बघा किती सुंदर दृश्य, एकदम सॅटिस्फाईंग. हे बघा, वाटतंय का नाही कुठल्या तरी मूवी मधला शूट बघतोय. सरप्रायझिंगली जर तुम्हाला समोर दिसत असेल एक टोक दिसतंय डोंगराचं, तर तो दुसरा कुठला नाही तर तुंग किल्ला आहे. आणि आपल्याला तुंग किल्ल्याचंही दर्शन होतं आपल्याला मोरगिरीवरून. तर जेव्हा आपण किल्ल्यावरती जाऊ तेव्हा तुम्हाला मी तिथून तुंग किल्ला कसा दिसतो हे तुम्हाला दाखवतोच. पूर्ण तुम्हाला सांगतोय बघा, लेफ्ट साईडला असा डोंगर आहे आणि राईट साईडला पठार आहे पूर्ण. फक्त असं सरळ चालत जायचं आपल्याला, एवढंच. सुरुवातीच्या वेळी थोडंसं चढावं लागतं, पण मला असं वाटतं की एवढं पण नाही आहे चढायला ते. तर चला जाऊया गडावरती. तर पुढं आल्यानंतर आपल्याला पायवाट तर दिसते, पण ती ह्या झाडांच्या मधून जाते. हे बघा, आणि लिटरली दोन्ही बाजूला मधमाशांच्या घुंगुनाचा आवाज येतोय. भीती वाटते, पण मला असं वाटतं की त्या काही चावणाऱ्या माशा नसतात, त्यामुळे भिण्याचं काही कारण नाही. तिथून थोडंसं पुढं आल्यानंतर आपल्याला दिसतं खूप मोठी अशी शिवाजी महाराजांची राजमुद्रा. हे बघा, छत्रपती शिवाजी महाराज की जय. आणि आपल्याला जायचंय, इथं बोर्ड लावलाय ना तिथून वरती. हे बघा, तर चला जाऊया. आणि थोडंसं वरती आल्यानंतर ना एकदम असा अरुंद रस्ता आहे ट्रेक करण्यासाठी, वरती जाण्यासाठी. हे बघा, असं आपल्याला वरती चालत जायचंय. आम्ही थोडंसं वरती चालून आलोय आणि तुम्हाला एक 360 व्ह्यू दाखवतो की किती शांत जागा आहे आणि किती शांत दृश्य आहे. हे बघा, हे बघा, खूप शांत दृश्य आहे, शांत वातावरण आहे. काय पाहिजे अजून? ट्रेकला आलोय, गर्दी नाही आहे आणि रोड मोकळाच मोकळा. चला जाऊया वरती. खरं सांगू, ट्रेक म्हणजे ट्रेक आहे. मग ज्यांना ट्रेक आवडतो ना करायला, हे प्लेस बेस्ट आहे त्यांच्यासाठी. खूप छान ट्रेक आहे, खूप छान ट्रेक आहे. हे बघा, रस्त्यावरती सगळं असंच रस्त्यावरती जास्तोपर्यंत. चला, सगळं असा रोड आहे बघा. फक्त पायऱ्या नाही आहेत, पण पायऱ्यासारखं वरती चढत जायचंय कंटिन्यू. तर थोड्या अंतराने ना असे बोर्ड लावण्यात आलेले आहेत की किल्ल्याकडे जाण्याचा मार्ग म्हणून, जो की वरती जातो. खूप दम लागलाय, अरे आपण वरती जाणं कंटिन्यू ठेवूया. चला, आता आपण थोडंसं वरती चढून आलो त्या स्टेजला की जिथं चढाई एवढी स्टीफ आहे की तर दोरी लावण्यात आलेली आहे वरती चढण्यासाठी. एवढं आपण खालून चढून आलोय, ते दिसतंय खाली, तर तिथून आपण चढून आलोय. आणि हे बघा दृश्य, इकडे दिसतं आपल्याला पावना लेकचं बॅकवॉटर, तिकडं इथे दिसतोय आपल्याला तुंग किल्ला आणि इकडे दिसतोय आपल्याला तिकोना किल्ला. तर चला वरून कॅप्चर करूया. तर आपल्याला बघा अशी दोरी दिलेली आहे, दोरीच्या साह्यानं थोडासा सपोर्ट घेऊन आपल्याला वरती चढावं लागतंय. वरती आल्यानंतर ना अजून एक रशीच्या साह्याने आपल्याला समोर दिसतोय इथे
तर तिथे फ्लॅट सरफेस आहे, तिथून तिकडे समोर चालत जायचं आहे. तर चला जाऊया. हे बघा चालल्यावरती आणि माझ्या मागचा व्ह्यू बघा, हे बघा. आणि आपल्याला जायचं आहे समोर. तुम्हाला माहिती आहे मला की शिडी दिसते का नाही, तो पण ती शिडी चढून वरती जायचं आपल्याला इकडून. चला जाऊया. आणि आपण तिकडून चढून जे तुम्हाला मी दाखवलं ना मगाशी की शिडी दिसते ना तिकडच्या बाजूला चालत आले. तर सरप्राइझिंगली मला इथं पाण्याची टाकी दिसते एक, तुम्हाला दिसत असेल कदाचित, हे बघा. आणि उंच एकदम असं हे डोंगर आहे आणि हे दगडामध्ये कोरलेलं आहे पूर्ण. आणि आपल्याला जायचं इकडे. तर इथं पण थोडंसं रिस्की आहे वरती जायला. मग आपण थोडंसं खाली जाऊ आणि मग वरती चढू. तिथून पुढं आल्यानंतर आपल्याला एक देवीचं मंदिर दिसतं आणि बाजूलाच पाण्याची टाकी दिसते जे की दगडामध्ये कोरलेली आहे. आणि विशेष म्हणजे इथं टाकी गच्च भरून पाणी. तर चला जाऊया पुढे. आणि ही आहे आपली शिडी. त्या शिडीवरून आपल्याला वरती चालत जायचं आहे. तर चला. हे बघा अशी शिडी आहे. शिडी मजबूत आहे ॲक्च्युली चढण्यासाठी. वाटते लांबून की थोडीशी ही आहे पण मजबूत आहे. फायनली आपण ही जी शिडी दिसते ना तिथून चढून आलोय. आपण तिकडून आलो ॲक्च्युली. आपल्याला जायचं इकडं वरती. पण जाण्याचा रोड आहे इथून. तर इथं आपल्याला थोड्याशा दगडांमध्ये कोरलेल्या पायऱ्या दिसत आहेत. तर आपण जाऊया हळूहळू वरती. तर आपण फायनली वरती आलोय गडाच्या. तुम्ही मागच्या बाजूला व्ह्यू बघू शकताय बघा. खरं सांगतो माझ्या ट्रेकिंग हिस्ट्रीमधला असं काय मी जास्त मोठा ट्रेकर नाही आहे, पण जेवढे मी गड किल्ले फिरलेत आत्तापर्यंत त्यात दुसरा सगळ्यात हार्ड ट्रेक म्हटलं कुठला आहे ना तर हा मुरगिरी गडाचा आहे. जर तुम्ही ट्रेकिंग लवर असाल ना तर मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो की इथं नक्की एकदा येऊन जा. तुम्हाला एकदम मज्जा येऊन जाईल. माझं बिगिनिंग असल्यामुळे मला थोडासा स्टॅमिना इश्यूज आहे, पण मी त्याच्यावरती काम करतोय कंटिन्युअसली. तर चला जाऊया पुढे. आणि आत्ता वाजलेत जवळपास 11:15. म्हणजे आपण निघालेलो 9:30 वाजता. 9:30 ते 10:30 आणि 11:15 म्हणजे ते 15 मिनिट, जवळपास 1.25 तास लागला आपल्याला वरती येण्यासाठी. जर तुमचं स्पीड थोडंसं मिडियमपेक्षा जास्त असेल तर, किंवा तुम्हाला 2 तास पण लागू शकतात वरती याला. ट्रेक ऑसम होता. चला वरती बघूया काय काय आहे. आणि फायनली आपण दृश्य कॅप्चर करतोय किल्ल्याच्या सगळ्यात उंच भागावरून. आणि किती सुंदर दृश्य आहे बघा. म्हणजे एवढे एफर्ट्स करून आपण वरती आलो आणि आपल्याला लिटरली अख्खा लोणावळा ढगांमध्ये लपलेला दिसतोय हे दृश्य. जे बाकीच्या किल्ल्यांवरती किल्ल्यांचे अवशेष असतात ना, तसे ह्या किल्ल्यावरती असे अवशेष नाही आहेत काही. पण हा किल्ला मोस्टली ट्रेकिंग लवर्ससाठी आहे की ज्यांना ट्रेक करायला खूप आवडतो. तर त्यांच्यासाठी हा किल्ला खास करून आहे. आता मी तुम्हाला ह्या साईडचा व्ह्यू दाखवला, तुम्हाला आता पलीकडच्या साईडचा व्ह्यू दाखवतो. म्हणजे जिथून आपल्याला तुंग किल्ला दिसतो, जिथून आपल्याला तिकोना किल्ला दिसतो, आणि जिथूनच आपल्याला लोहगड आणि विसापूर किल्ला देखील दिसतो. चला. तर तुंग साईडच्या बाजूला आल्यानंतर आपल्याला ना दगडांमध्ये कोरलेली एक पाण्याची टाकी बघायला भेटते. आणि पाणी टाकी गच्च भरलेले. सरप्राईज होतो मी कधी कधी की एवढ्या उंच ठिकाणी पाणी असू शकतं. चला मी तुम्हाला व्ह्यू दाखवतो या बाजूने. तर आता मी काय कव्हर करणार आहे, मी पहिल्यांदा तुम्हाला कोरीगड दाखवतो, मग तुम्हाला तिकोना दाखवतो, तुंग दाखवतो, लोहगड दाखवतो आणि विसापूर किल्ला दाखवतो 1 बाय 1. हे बघा. तर तुम्हाला जो समोर दिसतोय ना एक सिंगल किल्ला उभा आहे, सिंगल डोंगर आहे, तो आहे कोरीगड, ज्याचा आपण लास्ट वीकमध्ये ब्लॉग केलेला. ते जे पवनाचं पाणी दिसतंय ना त्याच्या बरोबर ऑपोजिट साईडला हे टोक दिसतंय ना त्रिकोणी कलरचं, त्रिकोणी आकाराचं, तर तो तिकोना किल्ला आहे. तिथंच त्याच्याच बरोबर डाव्या बाजूला तुम्हाला एक उंच असं टेकडी दिसत असेल ना, तो तुंग किल्ला आहे. आणि अजून जर आपण इकडे बघितलं ना तर समोर
जो पवना लेकच्या बरोबर मागच्या बाजूला उंच डोंगर दिसतोय ना, तर तो आहे लोहगड. आणि लोहगडच्या बरोबर मागच्या बाजूला विसापूर किल्ला आहे. तर एवढे किल्ले आपल्याला दिसतात. आणि पवनाचं मोहून टाकणारं दृश्य तर आहेच. हे बघा. तर मित्रांनो, फायनली आपण मोरगिरी किल्ला फिरलोय. वरती गडावरती काय बघण्यासारखं असं जास्त नाही, एक पाण्याची टाकी आहे फक्त. पण हा गड माझ्या मते ट्रेकिंगसाठी खूप खास आहे. ट्रेक करायला तुम्ही नक्की इथं या. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. आमच्या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत किंवा कॉन्टॅक्ट्समध्ये शेअर करा. आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला, बाय. जय महाराष्ट्र. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.